नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुजा अनंतराव सुभेदार, सहशिक्षिका नूतन विद्यालय सेलू, आपले या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करते। आपण आजच्या व्हिडिओमध्ये सेट लिहिण्याची आणखी एक नवीन पद्धत जी की डायग्रामॅटिकल मेथड म्हणून ओळखली जाते ती शिकणार आहोत। त्याचबरोबर सेटचे आणखी काही प्रकारही आपल्याला आज पाहायचे आहेत। चला तर आज आपण सेट लिहिण्याच्या किंवा सेट ड्रॉ करण्याच्या पद्धतीकडे जाऊया। तर ही पहिली पद्धत आहे जी शोधून काढली किंवा जिचा जनक आहे त्याचं नाव आहे जॉन व्हेन। जॉन व्हेन ह्या मॅथमॅटिशियननी, तुम्ही इथे बघू शकता त्याचा आपल्याला फोटो देखील पुस्तकामध्ये दिलेला आहे। जॉन व्हेन नावाच्या मॅथमॅटिशियनने आपल्याला व्हेन डायग्राम ही कन्सेप्ट दाखवून दिली। आता व्हेन डायग्राम म्हणजे नेमकं काय, तर व्हेन डायग्राम ही जी मेथड आहे ह्याला ह्या शास्त्रज्ञाचं नाव व्हेन असं दिलेलं आहे। तर यामध्ये कुठलाही सेट आपण डायग्रामॅटिकल फॉर्ममध्ये दाखवू शकतो। यासाठी कुठलाही दिलेला सेट, तो लिस्टिंग मेथडमध्ये असो किंवा रूल मेथडमध्ये असो, तो दाखवण्यासाठी, तो डायग्रामॅटिकली तयार करण्यासाठी आपण कुठल्याही डायग्रामचा, कुठल्याही शेपचा वापर करू शकतो। जसं की या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिसतंय, सेट ए दिलेला आहे 1 2 3 4 5। हा आहे लिस्टिंग मेथडचा सेट। याला डायग्रामॅटिकली म्हणजे व्हेन डायग्रामने दाखवायचं असेल तर इथे एक ओव्हल काढलेला आहे ए, आणि त्या ओव्हल मध्ये प्रत्येक एलिमेंट 1 2 3 4 5 हा सेपरेट लिहिलेला आहे, आणि सेटचं नाव ए हे त्या ओव्हल मध्ये एका साईडला, एका कोपऱ्यामध्ये लिहिलेलं आहे। हे झालं डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन फॉर द गिव्हन सेट ए। आता इथे दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, सेट बी। काय सांगितलंय तो सेट बी? ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ग्रेटर इक्वल -10 अँड लेस इक्वल 0 अँड एक्स इज अन इंटिजर। म्हणजे एक्स हा असा इंटिजर आहे जो की -10 पासून 0 पर्यंत येतो। मग ह्याची जर लिस्टिंग मेथड तयार करायची झाली तर सुरुवातीला येईल -10, कारण इथं कंडिशन मध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू दिलेला आहे। -10 नंतर -9 -8 -7 -6 -5 -4 -3 -2 -1, 0 आपल्याला 0 पर्यंतच घ्यायला सांगितलेलं आहे। आणि मग व्हेन डायग्राम साठी सेट बी दाखवण्यासाठी इथे एक रेक्टँगल निवडलेला आहे, हे बघा इकडे। आणि ह्या रेक्टँगल मध्ये हा 0 पासनं -10 पर्यंतचा प्रत्येक नंबर ठराविक अंतरावर मांडून लिहिलेला आहे, आणि ह्या सेटचं नाव एका साईडला बी असं लिहिलेलं सुद्धा आपल्याला इथे दिसतं। मग व्हेन डायग्रामनी सेट दाखवणं आणि सेटचे जे पुढे आपण प्रकार शिकणार आहोत ते आयडेंटिफाय करणं सोपं जातं। मग आता ह्या व्हेन डायग्राम्सचा उपयोग काय आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळेलच। तर यानंतर आपल्याला आणखी एक महत्त्वाची कन्सेप्ट शिकायची आहे, ती म्हणजे सबसेट। सब म्हणजे पार्ट, कुठल्याही गोष्टीचा एखादा छोटासा पार्ट। मग आता इथं सेटचा सब पार्ट आपल्याला घ्यायचा आहे, ज्याला की नाव आपण सबसेट असं देणार आहोत। म्हणजे दिलेल्याच एखाद्या सेट मधले काही ठराविक एलिमेंट घेऊन, मोजकेच काही एलिमेंट घेऊन जर आपण एखादा नवीन सेट तयार केला तर तो नवीन तयार केलेला सेट दिलेल्या सेटचा सबसेट म्हणून ओळखला जातो। त्याची डेफिनेशन बघा, इफ ए अँड बी आर टू गिव्हन सेट्स and every element of set B is also an element of set A, then B is a subset of A, which is symbolically written as B is a subset of A. It is read as B is a subset of A or B subset A. आपल्याला एक्झाम्पल दिसतंय पुस्तकामध्ये, त्यात सेट A दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7 8, आणि सेट बी घेतलेला आहे 2 4 6 8। आपण सगळ्यात पहिले चेक करूया की ए हा बी चा सबसेट आहे का बी हा ए चा सबसेट आहे। नुसतं डोळ्यांनी पाहून आपल्याला असं दिसतंय की ए मध्ये ऑलरेडी बरीच जास्त एलिमेंट्स आहेत आणि बी मध्ये ए च्या कंपॅरिझन मध्ये कमी एलिमेंट्स आहेत। मग आपल्याला आता एक काम करायचं की बी मधली सगळी दिसणारी एलिमेंट्स ए मधलीच आहेत का। बी मध्ये असणारा 2 ए मध्ये आहे, बी मधला 4 ए मधूनच घेतलेला आहे, बी मधला 6 ए मधून आलेला आहे, बी मधला 8 हा सुद्धा
ए मधनच आलेला आहे. म्हणजे सेट ए मधल्या काही एलिमेंट्सला घेऊन 2, 4, 6, 8 यांना घेऊन सेट बी तयार केलेला आहे. आणि सेट बी चे एलिमेंट शिवाय ए मध्ये आणखी पण काही इतर एलिमेंट्स आहेत आणि म्हणून आपण सेट बी ला सेट ए चा सबसेट म्हणणार आहोत. आता हे व्हेन डायग्रामनी जर दाखवायचं असेल तर सुरुवातीला काय करायचं, मोठा जो सेट ए आहे तो सेट ए आपल्या आवडीच्या शेप मध्ये काढायचा. तुम्ही फूल काढू शकता, तुम्ही स्टार काढू शकता, तुम्ही ओव्हल काढू शकता, रेक्टँगल घेऊ शकता, लीफ काढू शकता. आता ह्या सेट ए मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आपण जर असे सगळे एकत्र एलिमेंट लिहिले तर आपल्याला जो बी सबसेट दाखवायचा आहे तो कशाचा बनलेला आहे, 2 4 6 8 ह्या एलिमेंट्सचा सेट बी, तो पण व्हेन डायग्रामने दाखवावा लागेल. आणि सेट बी ची कंडिशन काय आहे, सबसेट ऑफ ए. त्यामुळे सेट बी हा ए सेटच्या डायग्रामच्या बाहेर जायला नकोय. आणि मग ह्याचा विचार करूनच सेट ए मध्ये जी काय आपण एलिमेंट्स मांडणार आहोत ती सेट बी ची जी एलिमेंट्स आहेत ती जवळजवळ मांडून मग राहिलेली दूर मांडण्यात आपल्याला डायग्रामचं परफेक्शन जमेल. आणि म्हणून आपल्याला इथे दाखवल्याप्रमाणे सेट ए अगोदर ड्रॉ केल्यानंतर सेट बी मध्ये जी एलिमेंट्स आहेत, सबसेटची जी एलिमेंट्स आहेत ती अगोदर जवळ लिहून घ्यायची आणि मग ती सोडून सेट ए मध्ये जी एलिमेंट शिल्लक राहिली कुठली, 1 3 5 7 ती अवतीभोवती इतर दूर आपल्याला लिहिता येतील, जेणेकरून सेट बी ला आपण पुन्हा व्हेन डायग्रामनी दाखवू शकतो. आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला क्लिअर लक्षात येईल, सेट ए हा सुपर सेट आहे आणि सेट बी हा ए चा सबसेट आहे जो ए च्या बाहेर गेलेला नाही. दिस इज द सबसेट रिलेशन. व्हेन डायग्राम कशाला म्हणलं जातं हे तुम्ही तुमच्या पुस्तकातल्याच नोट्स ज्या दिलेल्या इथे दिसत आहेत त्या आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. व्हेन डायग्राम या ठिकाणी डिफाईन करून दिलेली आहे. इट इज अ टाइप ऑफ रायटिंग सेट. जॉन व्हेन created this diagrammatic way of writing set. For Venn diagram we can use any shape except universal set, जो की आपण पुढे शिकणार आहोत. म्हणजे फक्त युनिव्हर्सल सेटला सोडून बाकी कुठल्याही सेट दाखवण्यासाठी आपण आवडेल ती डायग्राम वापरू शकतो, आवडेल तो शेप निवडू शकतो. मग युनिव्हर्सल सेटसाठी काय करायचं आपल्याला, तर फक्त तो रेक्टँगलनीच नेहमी दाखवायचा आहे. युनिव्हर्सल सेट काय आहे ते आता आपण पुढे बघणारच आहोत. यानंतरची कन्सेप्ट आपण शिकलो सबसेट. सबसेटची डेफिनेशन पुन्हा एकदा पुस्तकातलीच या ठिकाणी लिहिलेली आहे. इफ ए अँड बी आर एनी टू सेट्स अँड ऑल द एलिमेंट्स इन सेट बी आर इन सेट ए, ऑल्सो देन set B is said to be the subset of set A and its representation is B is subset of A. This is the sign of subset. डावीकडे लिहिलेला सबसेट असतो कुणाचा, उजवीकडे लिहिलेल्या सेटचा. आणि हेच जर साइन तुम्ही रिव्हर्स करून लिहिलं तर त्यावेळेला उलट वाचायचं. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही काय म्हणणार, B is subset of A, पण जनरली असं उलट लिहिल्या जात नाही. ओके, मूव टुवर्ड्स द नेक्स्ट. युनिव्हर्सल सेट. आत्ताच आपण म्हणालो होतो की युनिव्हर्सल सेटला काही एक्सेप्शन्स आहेत. मग युनिव्हर्सल सेट काय आहे, ह्याच्या नावामध्ये युनिव्हर्स दिसतं. युनिव्हर्स म्हणजे काय, ऑल ओव्हर द वर्ल्ड, सगळं जग ज्यामध्ये सामावलं आहे त्याला आपण युनिव्हर्स म्हणतो. मग आता इथे आपल्याला सेट, सगळ्या सेट्सला जो सामावून घेतो तो असतो युनिव्हर्सल सेट. म्हणजे काय असणार आहे आता मुलांनो, या ठिकाणी एक सेट दिला समजा ए. ह्या सेट ए मध्ये आहे A to Z लेटर्स. आता मी आणखी एक सेट घेतला B वॉवेल्सचा, A E I O U. मी आणखी सेट घेतला C, फर्स्ट 5 लेटर्स A B C D and E. ओके फाईन.
आता बघा ही तीन सेटची एक्झाम्पल्स आहेत आपल्यासमोर. सेट ए आहे A to Z, सेट बी आहे AEIOU आणि सेट सी आहे ABCDE. तर आता आपण आत्ता शिकलो सबसेट. यामध्ये आपण सबसेट रिलेशन सुद्धा डिफाईन करू शकतो. मग या ठिकाणी जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर हे तिन्ही सेट A, B आणि C स्मॉल लेटर्स A to Z यांना निवडूनच तयार केलेले आहेत. मग आता यामध्ये सेट ए मध्ये सगळ्यात जास्त एलिमेंट्स आपल्याला दिसतात, टोटल 26 A to Z. मग आता बी मध्ये सेट ए मधल्याच काही निवडक एलिमेंट्सला घेतलेला आहे. AEIOU, all these are coming from set A. Okay, it means B is subset of set A. आता सेट सी कडे जर आपण गेलो तर ABCDE हे पाचही लेटर्स पुन्हा एकदा कुठून घेतलेले दिसतात, तर सेट ए मधनं. म्हणून आपण काय म्हणू शकतो, सेट सी इज ऑल्सो सबसेट ऑफ ए. And now what I mean to say, for the sets A, B and C, the set A is biggest set. सेट ए वरच बी आणि सी हे दोन सेट डिपेंड आहेत. सेट ए पासूनच सेट बी आणि सेट सी तयार झालेले आहेत आणि म्हणून ह्या एक्झाम्पलमध्ये सेट ए ला आपण युनिव्हर्सल सेट म्हणू शकतो. मग आता युनिव्हर्सल सेटची डेफिनेशन पुन्हा एकदा बघायची. अ बिगेस्ट सेट विच कंटेन ऑल अदर सेट्स इन इट सो दॅट ऑल अदर सेट्स आर सबसेट्स ऑफ युनिव्हर्सल सेट. घेतलेला सगळ्यात मोठा सेट ज्याच्यापासून राहिलेले बाकीचे सगळे सेट तयार झालेले आहेत आणि ते बाकीचे सेट त्या घेतलेल्या मोठ्या सेटचे सबसेट आहेत. त्यावेळेला तो जो मोठा सेट घेतलेला आहे तो असतो युनिव्हर्सल सेट आणि हा युनिव्हर्सल सेट नेहमी कॅपिटल यू ह्या लेटरनी दाखवला जातो. आपल्याला सेट लिहिण्यासाठी चॉईसेस आहेत हे आपण पाहिलं. सेटचं नाव कॅपिटल ए टू कॅपिटल झेड पर्यंत आपल्याला निवडण्याची चॉईस आहे, पण फक्त युनिव्हर्सल सेटसाठी ही चॉईस कॅपिटल यू अशी फिक्स झालेली आहे. त्याचप्रमाणे व्हेन डायग्रामनी दाखवताना सुद्धा कुठलाही सेट आपण कुठल्याही शेप्सनी दाखवू शकतो, पण पुन्हा एकदा एक्सेप्शन युनिव्हर्सल सेट. इन व्हेन डायग्राम युनिव्हर्सल सेट ऑलवेज शोन बाय रेक्टँगल. युनिव्हर्सल सेटला लिहिण्यासाठी कॅपिटल यू वापरायचं, युनिव्हर्सल सेटची व्हेन डायग्राम काढण्यासाठी फक्त आणि फक्त रेक्टँगल वापरायचा. असा हा युनिव्हर्सल सेट सगळ्या सेटना सोबत घेऊन चालणारा असतो. चला तर मग आपण पुढील सेट पाहूया. आता काही प्रॉपर्टीज आहेत रिगार्डिंग टू द सबसेट. आपण सबसेट रिलेशन तर शिकलोच आहोत. आता सबसेटसाठीच्या काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. तर सबसेटसाठी पहिली महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक दिलेला सेट हा स्वतःचा सबसेट असतोच. म्हणजे एखाद्या सेटचे सबसेट तयार करा म्हणलं तर सगळ्यात पहिले त्याच सेटचं नाव लिहून टाकायचं. सेकंड प्रॉपर्टी, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. Empty set we denote it by phi, and phi is subset of every set. Every. If we are given set A of the elements 1, 2, 3 and we are told that we have to make all the possible subsets of the set A. Now by these properties, first property, the first subset is set A. Now by second property, second subset is empty set phi. These are the compulsory answers for every set. आता तिसरी प्रॉपर्टी काय सांगितली आहे, इफ ए इक्वल टू बी. याचा अर्थ काय घेणार आपण, कॅपिटल ए आणि कॅपिटल बी म्हणजे दोन कुठलेही सेट आहेत आणि ते दोन सेट जर इक्वल असतील. आता दोन सेट इक्वल कधी असतात, तर एका सेटचे सगळे एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये असतील आणि दुसऱ्या सेटचे सगळे एलिमेंट्स पहिल्या सेटमध्ये असतील तर त्या दोन सेटला इक्वल सेट म्हणलं जातं.
मग आता इक्वल सेट आहेत म्हणजेच एच्याच एलिमेंटनी बी बनला आणि बीच्या एलिमेंट्सनी ए बनला. मग आता आपण सबसेटची डेफिनेशन सुद्धा एलिमेंट्सवरच डिपेंड आहे. ती कशी? तर सेट ए मधून काही एलिमेंट घेऊन जर सेट बी बनला तर बी हा ए चा सबसेट असतो. आता इथे ए आणि बी दोघांमध्ये सेमच एलिमेंट आहेत, याचा अर्थ होतो ए हा बी चा सबसेट आणि बी सुद्धा ए चा सबसेट. म्हणजे जर दोन सेट इक्वल असतील तर ते एकमेकांचे सबसेट असतात. आणि ह्याच्याच रिव्हर्स मध्ये काय सांगता येईल? जर ए हा बी चा सबसेट असेल आणि बी हा ए चा सबसेट असेल तर ए आणि बी हे इक्वल असणारच आहेत. आता यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो की सेट ए हा जर बनलेला असेल ईट या शब्दाच्या लेटर पासनं आणि सेट बी जर बनलेला असेल टी या शब्दाच्या लेटर पासनं, तर आपण इथं पाहू शकतो की सेट ए मधले एलिमेंट आणि सेट बी मधले एलिमेंट इक्वल आहेत. म्हणजेच ए हा बी चा सबसेट आहे आणि बी हा ए चा सबसेट आहे आणि म्हणून ए आणि बी हे इक्वल सेट आहेत. सेट डिफाइन करताना डेफिनेशन वेगवेगळे आहेत. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स of the letter of word eat and B is letters of the word tea. Both are different but the elements are equal. That's why set A and B subsets of each other and that's why we say set A and B are equal sets. मग आता या ठिकाणी वरती आपण पाहत होतो की एखाद्या सेटचे सबसेट लिहिणं. मग त्या सेट A 1 2 3 जो दिला त्याचा पहिला सबसेट तो स्वतः A, त्याचा दुसरा सबसेट फाय आणि आता बाकीचे सबसेट आपण काय लिहू शकतो? 1, दुसरा आहे 2, नंतर आहे 3, नंतर 2 2च्या पेअर करणार आपण 1, 2, त्याच्यानंतर करणार 2, 3, त्याच्यानंतर करणार 1, 3. All these are the subsets of set A 1, 2 and 3. Remember all these are very important properties. Set A is subset of itself. Phi is subset of every set. If two sets are equal, then they are subsets of each other. If two sets are subset of each other, then they are equal. Remember and note down these properties in your notebook, please. Now one more important type of a set, that is complement of a set. For the complement, आपल्याला एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट डिफाइन करायचा असेल तर त्यासाठी अगोदर आपल्याला लागणाऱ्या गोष्टी म्हणजे एक युनिव्हर्सल सेट, त्यानंतर ज्या सेटचा कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे तो सेट लागेल आणि मग त्या सेटसाठी आपण त्याचा कॉम्प्लिमेंट डिफाइन करू शकतो. ठीक आहे, आपण कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट ही कन्सेप्ट काय आहे ते पुन्हा एकदा बघूया व्यवस्थितपणे. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता कॉम्प्लिमेंट डिफाइन करण्यासाठी मी काय सांगितलं तुम्हाला? युनिव्हर्सल सेट कंपल्सरी लागणार. मग युनिव्हर्सल सेट सपोज आपण घेऊया 1 2 3 4 and 5. दिस इज अवर युनिव्हर्सल सेट. आता आपण घेतला सेट ए ज्याचा की कॉम्प्लिमेंट आपण फाइंड आउट करणार. तो सेट आहे माझ्यासाठी 1 3 5. बघा आता जो सेट आपण ए घेतोय तो युनिव्हर्सल मधनच मी तयार केला. 1 घेतला, 3 घेतला आणि 5 घेतला. आता मला काढायचा ए चा कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. कॉम्प्लिमेंट दाखवण्यासाठी ज्या सेटचा कॉम्प्लिमेंट काढायचा असतो त्याच्या डोक्यावर डॅश द्यायचं किंवा सरळ सरळ त्याच्या डोक्यावरती सी लिहायचं. म्हणजे ए डॅश त्याला वाचायचं ए कॉम्प्लिमेंट किंवा एच्या डोक्यावर सी लिहिलं तर त्याला वाचायचं ए कॉम्प्लिमेंट.
मग चला तर आता आपण सेट ए चा कॉम्प्लिमेंट तयार करूया. कॉम्प्लिमेंट तयार करण्यासाठी आपल्याजवळ सेट ए आहे का? तर आहे. सेट ए आपल्याजवळ आहे 1 3 5. मग आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? तर ए चे एलिमेंट सोडून जे सेट यू मध्ये शिल्लक राहिले ते एलिमेंट्स आपल्याला ए च्या कॉम्प्लिमेंट मध्ये लिहायचे. मग सेट ए चे एलिमेंट आहेत 1 3 5. वरती दिसतात 1 3 5. ते आपल्याला नको आहेत. मग उरले कोण? 2 आणि 4. त्याचं कलेक्शन करायचं. 2, 4. कॉम्प्लिमेंट म्हणजे ए शी वाकडं असणारा, ए मध्ये जे आहेत त्यांना न घेता ए चे सोडून जे यू मध्ये उरलेले आहेत ते एलिमेंट्स, त्याचा बनतो ए चा कॉम्प्लिमेंट. मग आता आपण जर इथं पाहिलं तर ए आणि ए कॉम्प्लिमेंट यांच्यामध्ये आपल्याला कधीही एकही एलिमेंट कॉमन सापडणार नाही. This is the concept for complement of a set. कॉम्प्लिमेंट म्हणजे थोडक्यात दोन विरुद्ध टोकं. जर ए मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सगळे काढून टाकायचे आणि ते सोडून सेट यू मध्ये म्हणजे युनिव्हर्सल सेट मध्ये जे उरले त्यांना वापर करून कॉम्प्लिमेंट लिहायचा असतो. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. त्याच्या प्रॉपर्टीज. नो एलिमेंट आर कॉमन इन ए अँड ए डॅश. आत्ताच आपण एक्झाम्पल मध्ये पाहिलेलं आहे की तो सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट यांच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो. सेट ए हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतो, तर त्याचा कॉम्प्लिमेंट सुद्धा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतो. बघा, आपण सुरुवातीलाच सांगितलंय सेट आणि कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर तो सेट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर तो एकटा सेट दिलेला असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट निघत नाही. त्यासाठी आपल्याला सोबतच यू युनिव्हर्सल सेट सुद्धा दिलेला असणं गरजेचं आहे, कारण ह्या यू मधून ए ला आपल्याला काढून टाकायचं, तेव्हाच आपल्याला ए चा कॉम्प्लिमेंट मिळतो. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. आता बरोबर आहे, आपण शिकलोय की ज्या सेटचा कॉम्प्लिमेंट काढायचा तो सेट दिलेला पाहिजे आणि सोबत युनिव्हर्सल सेट पण दिलेला पाहिजे. आता इथे कॉम्प्लिमेंट कोणाचा काढायचा आहे? सेट यू चा. म्हणजे आपल्याजवळ सेट यू आहे समजा 1 2 3. कोणाचा कॉम्प्लिमेंट काढायचा? सेट यू चा. युनिव्हर्सल सेट तो स्वतःच आहे. मग सेट यू दिला, त्याचा कॉम्प्लिमेंट यू कॉम्प्लिमेंट लिहिणार. आता कॉम्प्लिमेंट कसा तयार होतो? यू चे एलिमेंट सोडून. आता यू चे एलिमेंट 1 2 3 सगळे सोडून दिले, काय उरले? तर काहीच नाही उरले, म्हणजे फक्त 5 उरलं. आणि म्हणून युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट हा नेहमी काय असतो? नल सेट, दॅट इज 5 असतो. आता ह्याच्याच उलट सुद्धा तेच आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. आता एम्प्टी सेट आपण घेतला. एम्प्टी सेट म्हणजे माहिती आपल्याला तो काय असणार? रिकामाच असणार. आता ह्याचा जर आपल्याला एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट काढायचा तर आपल्याला जवळ काय पाहिजे? यू पाहिजे. मग आता यू आपल्या जवळ काहीतरी तर डिफाइन केलेला असणार. मग आता हा यू मधून लिहिलेला सेट 5. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सेटचा सबसेट कोण असतो? 5 असतोच. मग या ठिकाणी 5 हा यू चा पण सबसेट झाला. तर मग आता ह्या 5 चा जर आपल्याला कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर आपण काय करणार? 5 मध्ये म्हणजे काहीच नाही, मग यू तून काहीच जाणार नाही, तर मग इथे जशाला तसा यू सेट पूर्ण लिहून टाकणार. म्हणून एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट हा सेट युनिव्हर्सल सेट असतो आणि युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट हा एम्प्टी सेट
फाय असतो. ह्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहेत. ह्या पण तुम्ही आपल्या वहीमध्ये नोट डाऊन केल्या पाहिजेत. याच नंतर इथं एक वरती आणखी एक अतिशय महत्त्वाची लाईन दिलेली आहे आणि ती म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज द सेट इटसेल्फ. म्हणजे आता आपण काय केलं, सेट घेतला. इथं एक्झाम्पल नंबर 2 आहे, हे आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 2 इथं दिला आहे युनिव्हर्सल सेट आपल्याला 1 3 9 11 13 18 19. सेट बी दिलाय 3 9 11 13. बीचा कॉम्प्लिमेंट काढायचा. बीचा कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी बीचे सगळे एलिमेंट यू मधून काढून टाकायचे. म्हणजे 3 सोडलं, सुरुवातीला काय आहे 1, मग बी कॉम्प्लिमेंट मध्ये पहिले आला 1. 3 9 11 घ्यायचे नाहीत, 3 9 11 ला काढून टाकायचं. अजून 13 ला पण काढून टाकायचं. कोण कोण उरलंय 1 18 19. बी कॉम्प्लिमेंट घेतला 1 18 19. हा झाला बी कॉम्प्लिमेंट तयार. मग आता आपण काय करूया, बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काढू. याचा पुन्हा एकदा कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. म्हणजे आता आपण हा बी सेट बघणार नाही. आपल्याजवळ कोण आहे, सेट बी डॅश आहे. मग याच्यात कोणते एलिमेंट आहेत 1 18 19, हे सोडून द्यायचे. 1 18 19 हे सोडून द्यायचे. कोण उरले 3 9 11 13. हे बघा 3 9 11 13. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज द सेट इटसेल्फ. कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट कटून गेला असं ॲक्च्युली नसतं, पण आपण म्हणू शकतो लक्षात ठेवण्यासाठी. दिलेल्या सेटचा कॉम्प्लिमेंट काढला आणि त्या कॉम्प्लिमेंटचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घेतला तर दिलेलाच सेट आपल्याला वापस मिळतो. हे अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. हे पण तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यावं. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया प्रॅक्टिस सेट 1.3 विथ सोल्युशन. तोपर्यंत घरीच राहा, काळजी घ्या. धन्यवाद.